सभापती महोदय, फार महत्त्वाच्या विषयावरती आज अर्धा तास चर्चा इथे मी लावलेली आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा ऐतिहासिक निर्णय होता, परंतु आता प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा। केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्यामुळे संशोधन, संवर्धन, प्राचीन साहित्याचा अभ्यास, उत्कृष्ट केंद्र आणि विशेष निधी यासारख्या संधी ही महाराष्ट्राला उपलब्ध झालेल्या आहेत। परंतु सभापती महोदय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ज्या भाषांना यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यांच्याकडून पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विभागाच्या शिष्टमंडळाने उच्च शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली येथे भेट दिली असता त्यांनी म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थेला भेट द्यावी असे सुचवले। यापूर्वी ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे त्यातील काही भाषांचे अध्ययन उत्कृष्ट केंद्र सेंटर ऑफ एक्सिलन्स हे केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर येथे कार्यरत आहेत। त्यानुसार म्हैसूर येथील संस्थेस विभागाच्या शिष्टमंडळाने भेट दिली। सभापती महोदय, तथापि अभिजात मराठी भाषेचा प्रकल्प कामकाज केंद्र शासनाच्या सहयोगाने पुढे न्यायचे असेल तर राज्याचे अध्ययन उत्कृष्ट केंद्र असणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच दिनांक 15/9/2025 रोजीच्या पत्रान्वये राज्यामध्ये अध्ययन उत्कृष्ट केंद्र स्थापनेचा प्रस्ताव केंद्र शासनाला मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। तदनंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षराने उच्च शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांना स्मरणपत्रही देण्याचे प्रस्तावित आहे। सभापती महोदय, मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होऊन 1 वर्ष पूर्ण झाली असतानाही राज्यात सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना, विद्यापीठामध्ये अध्ययने आणि राष्ट्रीय पुरस्कार इतर बाबीत अद्याप कोणतीही कारवाई केली गेलेली नाहीये। केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात राज्य शासनाने का दिरंगाई केली? इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषांना स्वतंत्र संस्था उभारल्या असताना राज्य शासन याकरिता केवळ केंद्र शासनाच्या मंजुरीच्याच प्रतीक्षेमध्ये आहे। उच्च आश्वासनांनी अंमलबजावणी व मराठीच्या संवर्धनासाठी राज्यस्तरावर संस्था उभारण्यासाठी शासनाने कोणती कारवाई केलेली आहे? सभापती महोदय, मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होऊन वर्ष झालं असणंही ह्यामध्ये विद्यापीठे, अध्ययन केंद्र, राष्ट्रीय पुरस्कार इतर अद्यापही कोणतीही कारवाई केली गेलेली नाही। तसेच आश्वासने पूर्ण होण्याकरता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेल्या राज्य शासनाने दिरंगाई होते। मी हे केलेलं आहे, नमूद केलंय। सभापती महोदय, ह्यासाठी शासनाने काय निर्णय घेतलेले आहेत, कोणत्या पद्धतीने हे पुढे जाणार आहेत? सभापती महोदय, मराठी भाषेच्या माध्यमातून जर पाहिलं तर याला साजेल अशी कायमस्वरूपी स्वायत्ता राज्यस्तरीय संस्था स्थापन करणे गरजेचे आहे। सर्वसमावेश दीर्घकालीन धोरण अद्याप प्रभावीपणे अस्तित्वात आलेलं नाहीये। विद्यमान राज्य मराठी विकास संस्था 1992 ही अपुरे निधी, अधिकार आणि समन्वयामुळे मर्यादित काम करत आहे। त्यामुळे नवीन शक्तिशाली यंत्रणा करण्याची गरज आहे। मराठी भाषेचा संवर्धन, संशोधन, तंत्रज्ञान, भाषांतर, डिजिटल जतन आणि जागतिक प्रसारासाठी मराठी भाषा महाराष्ट्राची प्राधिकरण किंवा राज्य मराठी संवर्धन प्राधिकरण असं स्थापन करणं गरजेचं आहे। संस्थेला पूर्ण आर्थिक, प्रशासकीय आणि कायदेशीर स्वायत्ता ही द्यावी। मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधींचा सुद्धा यामध्ये समावेश करून घ्यावा। पुढील 25 वर्षासाठी राज्य मराठी भाषेचं धोरणही जाहीर करण्यात यावं। यात शिक्षण, प्रशासन, न्याय, उद्योग, IT, माध्यम आणि उच्च शिक्षण या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी स्पष्ट मोजता येण्याजोगी उद्दिष्टे निर्माण करण्यात यावी। सभापती महोदय, सर्व शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषा वापरली जाते। तसंच महामंडळ असतील, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये मराठीत कामकाज होतच असतं, परंतु हे करत असताना संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज, प्रमाणपत्रे, फलक आणि नागरिकांची सेवा ही मराठी अनिवार्य करावी। तसंच उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात यावी। सभापती महोदय, प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत दर्जेदार मराठी अध्यापन साहित्य तयार करणे, विज्ञान, तंत्रज्ञान तसंच वैद्यकीय आणि अभियांत्रिक विषयाचे मराठी माध्यमातील संदर्भ ग्रंथ ही उपलब्ध आहेत। ते मराठी माध्यमांच्या शाळा महाविद्यालयांना प्रोत्साहन देऊन व पुरेसा निधीही त्यांना द्यावा।
कृत्रिम बुद्धिमत्ता AI, रिअल टाइम भाषांतर, आवाज ओळखणे, मराठी व्हॉइस असिस्टंट विकसित करणे, मराठी ई ग्रंथालय आणि डिजिटल अभिलेखागार उभारणे, मराठी विकिपीडिया आणि शब्दकोश आणि मोबाईल ॲप्सवरती विशेष निधी सुद्धा ह्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा. लेखक, कवी, अनुवादक आणि संशोधनासाठी शिष्यवृत्ती पुरस्कार आणि निवास व्यवस्था, महाविद्यालय विद्यापीठांमध्ये सक्रिय मराठी भाषा मंडळे, स्पर्धा आणि युवा मंच हे सुद्धा स्थापन करण्यात यावे. सभापती महोदय, राज्यस्तरीय स्वतंत्र मराठी भाषा संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा आपला विचार आहे का, हा माझा प्रश्न आहे. तसंच अभिजित भाषेच्या दर्जावर मिळालेला निधीचा वापर कसा आणि कशासाठी केला जाईल. 25 वर्षाच्या दीर्घकालीन मराठी भाषा धोरणाची तज्ज्ञ समिती आपण नेमणार आहात का. सर्व शासकीय विभागांमध्ये मराठी सक्तीचा वापर सुनिश्चित करण्याची काय ठोस आपण उपाययोजना करणार आहात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी भाषा संसाधन केंद्र आपण सुरू करणार आहात का. शासनाची काय भूमिका आहे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून मराठीची अस्मिता, संस्कृती आणि ज्ञान परंपरेचा आधार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता केवळ घोषणा पुरेशा नाहीत. स्वायत्ता संस्था, स्पष्ट धोरण, पुरेसा निधी, वेळबद्ध अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. शासनाने याबाबत ठोस, ठराविक, तात्काळ निर्णय घ्यावे. सभापती महोदय, परदेशातील विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यासक्रम, अनुवाद प्रकल्प आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासाठी शासन काय करणार आहे, असा सुद्धा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, अभिजात दर्जा हा केवळ सन्मानाचा मुकुट नाही, तर तो मराठीचा, संवर्धनाचा, संशोधनाचा तसंच जागतिक प्रतिष्ठेची जबाबदारीही आपली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. महोदय, सन्माननीय सदस्य उमाताईंनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्याचे अध्ययन उत्कृष्टता केंद्र का सुरू झाले नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. परंतु या चर्चेच्या निमित्तानं मला सर्वप्रथम 3/10/2024ला केंद्रीय मंत्रिमंडळानं म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आणि 3 ऑक्टोबर 2024ला हा अभिजात दर्जा दिल्यानंतरच राज्याचे अध्ययन उत्कृष्टता केंद्र म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स असावं आणि ते अनिवार्य आहे. परंतु सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आता जो मुद्दा मांडला की याचा पाठपुरावा शासनानं केला नाही, शासनानं पाठपुरावा का केला नाही, त्याच्यामध्ये एक प्रोसिजर अशी आहे की हे सगळे प्रस्ताव UGCला जातात आणि सध्या UGCची SOP करण्याचं काम तयार होतंय आणि काम सुरू आहे. त्याच्यामुळं पुढची कार्यवाही थोड्या पद्धतीनं उशिरा झाली, धीम्या गतीने झाली, याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तिळमात्रही शंका नाही. परंतु पूर्वी या उत्कृष्टता अध्ययन केंद्राचं काय झालं ही देखील माहिती आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. तामिळी भाषेला ज्यावेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2 ऑक्टोबर 2004ला, त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला 12/10/2004ला पाठवला. त्यांना 2020-21 मध्ये 12 कोटी रुपये मिळालेत, म्हणजे जवळजवळ 16 वर्षांना त्यांना पैसे मिळालेले आहेत. संस्कृतला 25 नोव्हेंबर 2005ला दर्जा मिळाला. 25/11/2005लाच प्रस्ताव गेला. केंद्रीय संस्कृत विद्यापीठांना 2022-23 पासून अनुदान सुरू झालेलं आहे, पण ते केंद्रीय संस्कृत विद्यापीठांना आहे. 31 ऑक्टोबर 2008ला तेलुगू भाषेला मिळाला. 31/10/2008ला त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेला आणि 2020ला 1,47,00,000 रुपये पहिले त्यांना मिळाले, म्हणजे जवळजवळ 12 वर्षांना मिळाले. तसं बघायला गेलं तर सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याचा ॲव्हरेजली कालावधी जर बघितला तर सुमारे 4 वर्ष आहे. हे देखील आपल्याला याच्यातनं स्पष्ट करायचं होतं, म्हणून मी या तारखा सांगितल्या. परंतु याच्यामध्ये अजून एक महत्वाची माहिती मला सांगायची आहे की पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असताना तो दर्जा मिळाला. परंतु महाराष्ट्र शासनानं सेंटर ऑफ एक्सलन्स आमच्याकडे तातडीनं सुरू करावं हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे, परंतु या 4ही भाषांचा एकही प्रस्ताव अजून केंद्र शासनाकडे गेला नाही. त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार म्हणून आम्ही हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. परंतु केंद्र शासनाचा प्रस्ताव मंजूर होऊन येईपर्यंत मराठी भाषा विभाग काही थांबलेला नाही.
त्याच्यातनं देखील पुढं जाऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही काही सिस्टीम तयार करतोय, आम्ही काही योजना तयार करतोय आणि त्या योजनेतनं शालेय विद्यार्थ्यांपासून ज्यांना ज्यांना मराठी भाषा बोलायची आहे, जे जे साहित्यिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय. मग ह्याच्यातनं आम्ही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही काय करायचं ठरवलंय, तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन होत आहेत, साहित्य संमेलन होत आहेत, वारकरी साहित्य संमेलन होईल, बाल साहित्य संमेलन होईल, युवा साहित्य संमेलन होईल, महिला साहित्य संमेलन होईल. काल इथं इथं सचिन भाऊ उपसभापती झालेले असताना त्यांचं कामगार साहित्य संमेलनावर देखील चर्चा झाली. भविष्यामध्ये कामगार साहित्य संमेलनाला सुद्धा मराठी भाषेकडनं काही अनुदान देता येईल का, हा देखील प्रयत्न आपण करू. परंतु एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तर लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे आणि त्याची देखील कारवाई 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. त्याला लागणारे लिलावामधले 5 कोटी रुपये, म्हणजे त्याचा इतिहास देखील आपल्याला सांगतो, जो काल मी परवा विधानसभेमध्ये सांगितला की आपल्या देशाच्या निमित्तानं महात्मा गांधी जेव्हा लंडनला दुसऱ्यांदा चर्चेला गेले होते, त्यांच्याबरोबर केळकर नावाचे स्वीय सहाय्यक ज्या इमारतीमध्ये बसले होते आणि त्या इमारतीमध्ये त्यांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. ते महाराष्ट्र मंडळ ज्या इमारतीमध्ये इतके वर्ष कार्यरत होतं, त्याचा लिलाव निघाला. त्या लिलावामध्ये महाराष्ट्र सरकारनं भाग घेतला. 5 कोटी रुपयाला ती इमारत आम्ही खरेदी केली आणि आता महाराष्ट्र मंडळ आणि मराठी भाषा अशा संयुक्त विद्यमाने अतिशय मराठी भाषेचं जागतिक केंद्र हे लंडनला करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मंच स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातले 39 मंच आमचे स्थापन झालेले आहेत. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची आम्ही अंमलबजावणी 1 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. आता हे भाषा विभाग चालवत असताना आपल्याला माहिती आहे की जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती आहे. आधी ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांकडे 400 समित्या आहेत, त्याच्यातली ही एक समिती आहे. त्याच्यामुळे या समितीवर किती जिल्हाधिकारी लक्ष ठेवून ते काम करतात ही आत्मचिंतनाची त्यांना देखील बाब आहे आणि आम्हाला देखील बाब आहे. आणि म्हणून हे जिल्हाधिकाऱ्यांपुरतं काम मर्यादित राहू नये यासाठी आम्ही आता जिल्हा भाषा अधिकारी हा जिल्हा स्तरावर नेमण्याचा निर्णय घेतलाय. 1 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होईल आणि स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकाऱ्याचं कार्यालय हे एकतर आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये असेल किंवा आम्ही भाड्यानं घेऊन सध्या ही विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही पहिली 8 ठिकाणी आपण करतोय. त्याच्यामुळे आपण अभिजात भाषेला दर्जा मिळाला, त्याच्यानंतर प्रस्ताव जरी आपला मंजूर झाला नसला तरी देखील अभिजात भाषा आपली झाली म्हटल्यानंतर ते काही काम आम्ही थांबवलेलं नाही. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, 1-2 महिन्यानं 3 महिन्यानं निवडणुका आले की एक पत्रकार परिषद होते की मराठी भाषा भवनाचं काम सुरू झालेलं नाही. खरं तर घरात बसून जे चर्चा करतात, ऑनलाईन जे चर्चा करतात, त्यांना फील्डवर गेल्याशिवाय मराठी भाषेचं भवन चालू आहे की नाही हे कळणार देखील नाही. आणि म्हणून माझ्या मनामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला की खरोखरच माझ्या विभागाचं मराठी भाषा भवन जे देशातलं सगळ्यात मोठं भाषा भवन आपण मानतोय त्याचं काम सुरू आहे की नाही. म्हणून 8 दिवसापूर्वी मी स्वतः व्हिजिट केली आणि मला सांगताना आनंद आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं मराठी भाषा भवनाचं काम हे अतिशय गतिमान पद्धतीनं सुरू झालेलं आहे आणि ते देखील 2027 डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत. साहित्यिकांची मागणी होती की त्यांना अभ्यास करण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी अजून एक दालन खुलं करावं आणि म्हणून ऐरोलीला MIDCच्याच माध्यमातून 34 कोटी रुपये खर्च करून आपण भाषा भवन जे आहे त्याचं उपकेंद्र उभं करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मराठी भाषा विभाग हा अतिशय गतिमान पद्धतीनं काम करतोय. आणि परवा अजून एक मी गोष्ट सांगितली की जे साहित्यिक आहेत, उमाताई जे साहित्यिक आहेत, ग्रामीण भागातले साहित्यिक आहेत, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं साहित्य लिहिलेलं आहे, विविध भाषांमधनं लिहिलेलं आहे, परंतु त्याचा अनुवाद होऊ शकला नाही कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आणि म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी अनुवाद समिती उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत तयार केली होती आणि ती त्याच्यानंतर बंद पडली होती. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी साहित्यिकांना अपेक्षित असला निर्णय घेतला की आता हीच समिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं अनुवाद समिती म्हणून आम्ही जाहीर केली. ज्या ज्या साहित्यिकांचं चांगलं साहित्य आहे
ते मराठीमध्ये आणून त्याचा विस्तार करणं हा या समितीचा उद्देश राहील आणि ती समिती देखील स्थापन करण्याचा निर्णय आम्ही विभागानं घेतलेला आहे. आणि म्हणून उमाताईने जे प्रश्न विचारले की अभिजात भाषेच्या निधीसाठी आम्ही थांबलोय का, तर अभिजात भाषेचा निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत. केंद्र शासन चांगल्या पद्धतीने आम्हाला निधी देईल, परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सभापती महोदय हे देखील माहिती आहे की तुमचा बराच काळ हा मुंबईच्या मराठी भागामध्ये गेलेला आहे आणि म्हणून ज्यावेळी महानगरपालिकेची निवडणूक येते किंवा महाराष्ट्राची निवडणूक येते तेव्हा मराठीवर प्रचंड पद्धतीनं राजकारण केलं जातं. आणि राजकारण कशा पद्धतीनं केलं जातं, तर मराठी भाषिका मराठी बोलत नाही आणि मराठी बोलत नाही म्हणून कोणीतरी येऊन कानपाडीत मारायचं आणि त्याला मराठी बोलायला लावायचं. ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय आणि अमराठी माणसांना देखील मराठी शिकवण्यासाठी मराठी भाषा विभागानं परिवहन मंत्रालयाबरोबर पुढाकार घेतलेला आहे. आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या दृष्टीनं मराठी भाषा ही अतिशय सक्षमपणानं पुढच्या पिढीला देखील कळली पाहिजे, हा देखील आमचा प्रयत्न आहे. आणि अजून एक उमाताई महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की दुबईमध्ये आपल्याला एक्सपो झालेला माहिती आहे, तसाच जपानमध्ये एक्सपो झाला आणि त्या एक्सपोच्या भारताच्या पॅव्हिलियनचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या सभापती महोदय कार्यकर्त्याला मिळालं. आणि मी ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रेमानं आपल्या पारंपरिक पद्धतीनं माझं तिथं स्वागत केलं आणि ते स्वागत सगळ्या जपानच्या मॅनेजमेंटनं बघितलं आणि मला त्यांनी सांगितलं की आपण या एक्सपोची सांगता मराठमोळ्या कार्यक्रमानं करू शकता का. आणि आज एक्सपोच्या इतिहासातलं पहिल्यांदा असं घडलं की त्या वर्ल्ड एक्सपोचा समारोप आपण जय जय महाराष्ट्र या गाण्यानं केला आणि ही संधी आपल्याला जपानला मिळाली. आणि एवढ्यावर आपण थांबलो नाही, मी तुम्हाला व्हिडिओ देखील पाठवतो की जपानच्या सुमारे 10,000 लोकांनी जय जय महाराष्ट्र हे गीत म्हटलं. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा मराठी भाषा विभाग हा 7 समुद्रापलीकडे गेलेली जी मराठी भाषा आहे त्याला देखील सक्षम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो. माननीय सभापती महोदय, आपल्या सदस्य उमाताई खापरे यांनी मराठी भाषा या विषयावर जी अर्धा तास चर्चा उपस्थित केली त्यासाठी मी बोलण्यासाठी उभा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेला खऱ्या अर्थानं समृद्ध केलं. मला अत्यंत अभिमान आहे की आपल्या सरकारनंही कालच पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये समरसता व महाराष्ट्र लोककला महोत्सव पहिल्यांदा सरकारच्या वतीनं हा केला गेला आणि पहिल्यांदा बालगंधर्व तुडुंब भरलं होतं. सरकारने आर्थिक तरतूद केल्यामुळं तळागाळातील लोक कलाकार पहिल्यांदा तिथे जमले आणि आपली परंपरा असलेली संस्कृती व मराठी भाषेतले अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. आज जागतिकीकरण आणि इंग्रजीचे वाढते वर्चस्व व तंत्रज्ञानातील मर्यादांचा वापर या सामाजिक परिस्थितीमुळे मराठी भाषेवर अनेक गंभीर आव्हाने निर्माण झालेली आहेत. पण ही आव्हाने निर्माण होत असताना राज्य सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे. मी स्वतः जपानमध्ये झालेलं ते गीत ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने अंगावर शहारे निर्माण झाले. पण हे सगळं होत असताना माझ्या काही सूचना मी या ठिकाणी मंत्री महोदयांना मांडू इच्छितो. महाराष्ट्र राज्य मराठी भाषा संवर्धन प्राधिकरण किंवा मराठी भाषा आयोग आपल्याला या निमित्तानं चालू करता येतोय का, यावर आपण खऱ्या अर्थानं विचार करणं गरजेचं आहे. पुढील 25 वर्षाचा विचार करून सर्वसमावेशक मराठी भाषा धोरण जर राज्य सरकारनं जाहीर केलं तर पुढच्या काळात येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात मराठी भाषेचा वापर सक्तीनं करण्यासाठी प्रभावी कायदा व नियमावली तयार करण्यात यावी अशी माझी सूचना आहे. कारण बऱ्याच वेळा नॅशनलाइज बँकांमध्ये आपण गेल्यानंतर तिथे कर्मचारी परप्रांतीय असतात, मराठी बोर्ड्स कमी असतात व अशिक्षित लोक, खास करून अनेक आपल्या भाजी विक्रेते असतील किंवा अनेक गरीब महिला असतील की ज्यांनी मोदींच्या योजनेतनं थेट आता त्या ठिकाणी बँकांमध्ये खाती निर्माण केली, त्यांना गेल्यानंतर मोठी अडचण निर्माण होत असते. आज अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा व्यवस्थापन व तंत्रज्ञान शिक्षणासाठी उच्च दर्जाचे मराठी संदर्भ साहित्य व डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले पाहिजे. मला अत्यंत अभिमानानं सांगायचं आहे की आज केंद्र सरकारनं जे धोरण आणलेलं आहे, नवीन शिक्षा धोरण, त्याच्यामध्ये आमच्या पिंपरी चिंचवड शहरातलं पहिलं कॉलेज, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे की ज्यांनी मराठीमध्ये
अभियांत्रिकी पदवी त्या ठिकाणी चालू केली आणि फक्त चालू केली नाही तर मराठीतलं पहिलं कॉलेज ज्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थी घडवले आणि 2 बॅचेस मराठीतनं इंजिनिअरिंग मधनं ते त्यात बाहेरही पडले. कृत्रिम बुद्धिमत्ता आज एआयच्या माध्यमातून आहे, मशीन ट्रान्सलेशन आहे, डिजिटल शब्दकोश आहे आणि मराठी भाषा तंत्रज्ञान संशोधन केंद्र यासाठी एआयच्या माध्यमातून जर आपण स्थापन केलं तर त्याचा फायदाही आपल्याला होणार आहे. आज आपण या ठिकाणी सांगितलं की आज जवळजवळ आपण 6 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा त्या ठिकाणी केंद्र उपकेंद्र आपण चालू केली आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं त्याच्याबरोबर आपण त्याला मराठी भाषा भवन असं म्हणून भाषा संवर्धन व प्रशिक्षण व संशोधन केंद्राची उभारणी आणखी जिल्ह्यांमध्ये जर केली तर त्याचा फायदाही आज सर्व ठिकाणी होणार आहे. दरवर्षी राज्य मराठी भाषा अहवाल या सभागृहात सादर करून धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा जर आपण घेतला तर त्याचाही उपयोग सर्व सदस्यांना व महाराष्ट्रातील जनतेला होऊ शकतो. मराठी भाषेला जागतिक स्तरावर आपण नेलं. आत्ताच सांगितलं की जपानमध्येही अनेकांनी त्या ठिकाणी मराठी भाषेमधलं आपलं गीत त्या ठिकाणी ऐकलं, म्हटलं. त्यामुळे मी अशी विनंती करणार आहे की जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी केंद्र जर आपण स्थापन केलं तर आज आपण लंडनला गेलो, कुठेही गेलो तर मराठी तिथली लोक आपल्याला भेटायला येतात, उत्साहात स्वागत करतात आणि स्वागत करत असताना मराठीची जाण त्यांना असते आणि आपल्यालाही तेवढाच आनंद त्या ठिकाणी होत असतो. म्हणून हे मराठी विश्व केंद्र जर आपण चालू केलं तर त्याचा फायदा संपूर्ण या राज्यांबरोबर संपूर्ण देशातल्या या कंट्रीजला होऊ शकतो. त्यामुळे मराठी भाषा टिकवणे हे केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर आपली सामूहिक जबाबदारी असं मला वाटतं. म्हणून मंत्री महोदय मी पुन्हा एकदा सांगतो, मगाशी आपण थोडंसं व्यस्त होतात म्हणून पुन्हा एकदा सांगतो की मराठीतलं पहिलं अभियांत्रिकी कॉलेज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चालू झालं आणि मराठीतली पहिली इंजिनिअरिंग बॅच त्या ठिकाणी 2 इंजिनिअरिंग बॅच सक्सेसफुल चालू झाल्यात. मी आपल्याला विनंती करणार आहे की महाराष्ट्रातल्या अशा अभियांत्रिकी कॉलेज मध्ये ज्यांनी आज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे असे आणखी कॉलेज आपण चालू करावेत आणि तिथं मराठीतनं अभियांत्रिकी आणि इतर कोर्सेस त्या ठिकाणी चालू होतील यासाठी आपण प्रयत्न करावेत. धन्यवाद. अमितजींनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला की विश्व केंद्र मराठी भाषेचं तयार करावं, ते मगाशीच मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय मराठी वैश्विक केंद्र हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. 2 महिन्यामध्ये आम्ही ते लंडनमध्ये सुरू करतोय. सभापती महोदय, ज्यावेळी अभिजात भाषा झाली हा GR महाराष्ट्र शासनाकडे पोहोचलेला नव्हता आणि तो आणण्यासाठी मी दिल्लीला गेलो आणि मंत्री महोदयांची भेट झाली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना ज्यावेळी विचारलं की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला त्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं, त्याचं महत्त्व काय, तर त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात पहिला ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी 750 वर्षापूर्वी जी लिहिलेली होती हाच खऱ्या अर्थानं मराठी अभिजात भाषेचा बेस आहे, असं म्हणूनच तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळी मी आळंदी आणि या परिसरामध्ये गेलो होतो त्यावेळी असा एक आम्ही मराठी भाषेनं निर्णय घेतला की ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वरांची आहे ही नाममात्र दरामध्ये 1 लाख लोकांच्या घरामध्ये गेली पाहिजे. ही वारकऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली होती आणि 1 कोटी रुपये तात्काळ आम्ही त्या छपाईसाठी दिले. आज विभागामार्फत एखादा ग्रंथ छपाई करण्याची महायुती सरकारची पहिलीच वेळ आहे, कुठच्याही सरकारने आजपर्यंत केलं नव्हतं. त्याच्यानंतर तुकारामांची गाथा देखील प्रत्येकाच्या सर्वसामान्य घरामध्ये असली पाहिजे, त्या देखील गाथा 1 लाख घरामध्ये गेल्या पाहिजेत, म्हणून आम्ही सुमारे 1 कोटी रुपये मराठी भाषेकडनं खर्च केला. त्याच्यानंतर निवृत्तीनाथांचं साहित्य देखील वाङ्मय देखील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांना मी अनुदान मिळवून दिलं. त्याच्यानंतर एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, तो निलोबा रायांचं साहित्य देखील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी देखील मराठी भाषा विभागानं अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आता जो उल्लेख केला अमितजींनी की उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं जे इंजिनिअरिंग कॉलेज हे पिंपरी चिंचवडला सुरू झालं, मी भाग्यवान आहे. मी त्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि माझ्याच पुढाकारानं ते पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेलं आहे. परंतु याला देखील धाडस लागतं, याच्यावर कोण आपण जबरदस्ती करू शकत नाही. एखादा जो कॉलेज चालवणारा संस्थापक आहे त्याला आपण विनंती करू शकतो, पण त्याच्यावर आपण जबरदस्ती करू शकत नाही. आणि म्हणून या कॉलेजच्या मॅनेजमेंटला मी मनापासून धन्यवाद देतो की या देशातला मातृभाषेवर आधारित असलेला इंजिनिअरिंगचा कोर्स हा पहिला पुण्यामध्ये सुरू झाला. हे खरोखरच अभिमानास्पद आहे आणि म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटला देखील मनापासून धन्यवाद देतो. आपल्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कशामुळे मिळाला, का मिळाला, यासाठी अनेक नियमावली होती. त्याच्यामध्ये आपण पात्र झालो आणि त्याच्यानंतर हा अभिजात भाषेचा आम्हाला दर्जा मिळालेला आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं
की आयोग मला असं वाटतं की स्थापन करण्याची काही आवश्यकता नाही. ऑलरेडी आपली एक सिस्टीम आहे या मराठी भाषेच्या अंतर्गत, की मराठी भाषेच्या उद्धारासाठी, जतनासाठी, संवर्धनासाठी अनेक साहित्यिक, अनेक तज्ञांची समिती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये एक समितीवर माननीय मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे 3-4 मोठ्या समित्या मराठी भाषेवर काम करण्यासाठी ऑलरेडी तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आयोग नव्यानं स्थापन करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु अमितजींनी ज्या ज्या सूचना मला सांगितलेल्या आहेत त्याचा देखील अंतर्भाव आम्ही विभागामध्ये करू. धन्यवाद सभापती महोदय. मराठीच्या संदर्भात शाळांमध्ये जी स्थिती आहे त्याबद्दल थोडक्यात फक्त विचार त्याबद्दल प्रश्न मला विचार. शालेय शिक्षणचं शालेय शिक्षणामधला विषय आहे. नाही, नंतर आपण त्याच्यावर बोलू. आता ही मराठी हा मराठीचंच आहे ना. अभिजात भाषेच्या वरती मराठी इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, ICSE, IB, IGCSE ह्या ज्या आहेत यांना सुद्धा आपण शालेय शिक्षण मध्ये आपला आहे नंतर चर्चा. मराठी सक्तीचं केलेलं आहे. नाही, शालेय शिक्षणची चर्चा आहे त्याच्यावर आपण बोलू. आज फक्त तो अभिजात भाषेच्या विषयावरती मराठी प्रश्न विचार. मराठी भाषेकडे प्रश्न दुर्लक्ष विचार. होते आहे. ठीक आहे, प्रश्न विचार. मराठी भाषेकडे दुर्लक्ष होते आहे. प्रश्न विचार. म्हणून हे स्वतःचा अभ्यासक्रम ते जे करतायत तो स्वतःचा अभ्यासक्रम त्यांनी टाळला पाहिजे. तो अभ्यासक्रम आपल्याकडे बालभारतीच्या माध्यमातून SCERTच्या माध्यमातून जो दिला त्याचं अनुपालन झालं पाहिजे. जसं आता 1ली ते 2री मध्ये मजेत शिकूया हे पुस्तक मराठीचं ठीक आपण आहे. दिलेलं आहे. 3 ते ज्येष्ठ 8 मध्ये सदस्य. सुलभ भारती दिलेलं आहे. प्रश्न विचारा का? 9 ते 10ला कुमार भारती पुस्तक आपण प्रिस्क्राईब केलेलं आहे. ते वापरत नाहीत. त्यांनी स्वतःचं सिलेबस तयार केलंय, स्वतःचे टेक्स्टबुक तयार केलेत. हे आपल्या मराठीच्या दृष्टिकोनातनं अवमानकारक आहे. कारण आपण त्या संदर्भात ठीक. GR काढला, ऍक्ट पण काढलेला आहे. त्यामुळे याचं पालन करण्याच्या दृष्टीने डिपार्टमेंटला सक्त सूचना देणं आवश्यक आहे की त्यांनी अधूनमधून जाऊन या ICSE स्कूलमध्ये, IG मध्ये, IB मध्ये जाऊन याची तपासणी करणं आवश्यक आहे. ठीक आहे. ताईंचा उच्चार होऊ द्या, मग एकदमच द्या. सभापती महोदय धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक महाविद्यालये आहेत आणि विद्यापीठे देखील आहेत. तर जेव्हा आपण मराठी भाषा केंद्र सुरू करण्याचं म्हणतो तेव्हा जागा आपल्याला वापरता येईल या कॉलेजेसना आपण पत्र लिहिलं तर त्या ठिकाणी ते मराठी भाषा केंद्र विस्तार की जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर आपण जे म्हणतो तर अशा जागा त्याच्यामध्ये आपण सूचना काढणार का? प्रत्येक कॉलेजेसला आपण आवाहन केलं तर ते कदाचित त्या आव्हानाला प्रतिसाद देतील. तर तसं पाऊल आपण उचलणार का? दुसरं की मराठी भाषा अधिकारी पद अनेक शासकीय कार्यालयात रिक्त आहे. सदर पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे आणि ह्या अधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी काय हे आपण समजावून सांगणार का? आणि तिसरा, AI तंत्रज्ञान बाबत मराठी भाषा कोश नाही किंवा म्हणजे आता हार्ड डिस्कला काय म्हणायचं तर हे शब्दकोश निर्माण आपण AI मध्ये करणार का? तर ह्या 3 प्रश्न माझे आहेत. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अभ्यंकर साहेबांनी जो मुद्दा मांडला तो या प्रश्नाशी निगडीत नाही, तो शालेय शिक्षण विभागाचा आहे. परंतु त्यांच्या भावना ज्या आहेत ते शालेय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. मनीषाताईंनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले की जिल्हा मराठी भाषा अधिकारी आवश्यक आहे. त्याचं उत्तर मगाशीच मी दिलं की ती जबाबदारी खरं तर जिल्हाधिकारी कुठच्या तरी एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर सोपवायचे. परंतु आता आपण मराठी भाषा अंतर्गत मराठी भाषा अधिकारी आणि मराठी भाषेचं कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. AI बेस्ड शब्दकोश निर्मितीसाठी जर एखादी कमिटी करायची असेल तर त्यावेळी नक्की तुमचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करू. कारण AI आता आधुनिक तंत्रज्ञान हे देखील भाषेमध्ये विकसित झालं पाहिजे आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या पुढे मगाशी अमितजींनी एक प्रश्न विचारला होता, त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला अधिकची माहिती म्हणून सांगतो की दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जी आहे, जी एक नामांकित युनिव्हर्सिटी मानली जाते, तिथे आजपर्यंत मराठी भाषा किंवा मराठी भाषेवरची चर्चा देखील होत नव्हती. का होत नव्हती, कशासाठी होत नव्हती या खोलात मला राजकीय जायचं नाही. परंतु महायुतीच्या सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि JNU मध्ये म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र आम्ही JNU मध्ये सुरू केलं. दुसरा एक अभ्यासक्रम आम्ही MA चा सुरू केला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा होता त्याच्यावर MA चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. 1-2 महिन्यापूर्वी तिथल्या कुलगुरूंचं आम्हाला पत्र आलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये आम्हाला जागा दिलेली आहे.
तर त्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील तिथं उभारण्याचा निर्णय आमच्या विभागानं घेतलेला आहे. त्याच्यामुळे JNU सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील मराठी भाषेचं अध्यासन केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे. मंत्री ही ची उपलब्धता कशा पद्धतीने करणार किंवा ती कधी होईल? कारण केंद्र उभारण्यासाठी निधी लागेल. तर आणि मराठी भाषा अधिकारी यांना त्यांच्या कार्यकक्षा, त्यांचा नेमका त्यांची भूमिका काय? यासाठी एक कार्यशाळा देखील आपल्याला घ्यावी लागेल. ती आपण घेणार काय? 1 महिन्यामध्ये आमची ही सगळी प्रोसिजर पूर्ण होईल. त्याच्यासाठी आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. आणि अजून एक सांगतो की गावनिहाय मराठी भाषेचा अधिकारी असावा, हा देखील आम्ही प्रयत्न करतोय. आणि ते सुमारे 1 ते 1.5 लाख अधिकारी गावनिहाय नेमण्याचा देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि निधी जरी आम्हाला केंद्र शासनानं दिला नाही, तरी मला विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आमचं मराठी भाषेचा विभाग हा 65 कोटीवर जो अडकला होता, तो आता 300 कोटीपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे निधीची उपलब्धता आमच्याकडे नक्की आहे. निधीची कमतरता कशालाही भासणार नाही. मंत्री महोदय, एक सूचना अशी आहे, आपण जिल्हा स्तरावरती ज्या निर्देश देतो, निर्देश नाही सूचना आहे की त्या मगाशी आपण ज्ञानेश्वर माऊलींचं, तुकाराम महाराजांचं नाव घेतलं. मराठीचं संवर्धन खरं म्हणजे या संतांनी, साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी केलं. अशा प्रत्येक जिल्ह्यात अशा अजूनही मंडळी आहेत की हे संवर्धन करतात. आपण जी जिल्हा स्तरावर जी समिती करणार किंवा गावनिहाय जी मंडळी नेमणार, त्या लोकांच्या मध्ये अशा साहित्यिकांचा, लेखकांचा समावेश करा. नाहीतर ते पुन्हा लाल रेड टेपमध्ये हा सगळी मराठी भाषा अडकून जाईल. म्हणून त्या जिल्हा समिती जी नेमाल त्याच्यामध्ये असे साहित्यिक किंवा कवी, तिथले स्थानिक, त्यांना समाविष्ट करा. आणि ते आता मराठीवरती अनेक चांगली पुस्तकं लिहितात नवीन. कारण आज आपण बघतो की नवीन साहित्यिक, नवीन कवी निर्माणच होत नाहीत. ती निर्माण होण्याची परंपरा कुठेतरी थांबली आहे अनेक वर्षाची. मला वाटते तुमच्या माध्यमातून हे पुन्हा साहित्यिक, पुन्हा तुकाराम महाराज, पुन्हा ज्ञानेश्वर माऊली असे निर्माण होण्याची ही प्रक्रिया पुन्हा तुमच्या माध्यमातून सुरू व्हावी, असे निर्णय घ्या. सभापती महोदय, मराठी भाषेचे अनेक निर्णय आम्ही या 1.5 वर्षामध्ये घेतले आहेत. ही देखील सूचना आपण जी केलेली आहे त्याचं आम्ही आदेशामध्ये रूपांतर करू. त्याच्यामध्ये अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. परंतु आम्ही एक अभिनव कार्यक्रम असा केला होता की संमेलन ऑन व्हील. म्हणजे जगातलं असं संमेलन होतं की 3 दिवस रेल्वेमध्ये चालू होतं. आणि त्या रेल्वेच्या संमेलनामध्ये अनेक ग्रामीण भागातले साहित्यिक देखील त्या ठिकाणी आलेले होते. आणि त्यांनी देखील त्यांचा आविष्कार रेल्वेमध्ये, मला असं वाटतं की जगाच्या पातळीवर पहिल्यांदा साजरा केला. त्याच्यामुळे मराठी साहित्य संमेलन असू देत किंवा अन्य जे काही मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी जे काही कारवाई करायची असेल ते मराठी भाषा विभाग नक्की करेल. धन्यवाद. पुढचं नेक्स्ट 3. नाही, आपण निरंजन, तुम्ही जर बोलणार असाल तर 3 नंबरचं सॉरी, हा 2 नंबरची तुमची आहे. 3 नंबर ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये होणारं अर्बनायझेशन या संदर्भामध्ये त्या ठिकाणी रिंग मेट्रो प्रकल्प सरकारनं प्रस्तावित केलेला आहे. या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपले ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत, आक्षेप नोंदवलेले आहे. एखाद्या शहरामध्ये एखादा प्रकल्प येताना जनतेची सुद्धा त्या ठिकाणी भावना काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, याचा सुद्धा आपण सरकारनं विचार करायला पाहिजे त्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये. या ठिकाणी या 29 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटणार नाही, तर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी वाढणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी विनंती आहे की तज्ज्ञ मंडळींनी याचा जो सर्वे केला होता, जो DPR बनवला होता, तो DPR बनवताना त्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या होत्या का, हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये पुनर्विचार सरकारनं करावा आणि कोणती पर्यायी व्यवस्था करावी. कारण आता मुंबईच्या नंतर सर्वात जास्त गर्दीचं शहर हे ठाणे झालेलं आहे. मुंबईला लागून असल्यामुळे मुंबईमधनं सुद्धा येणारी गर्दी ही ठाण्याच्या नंतर मग पुढे जाते. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकवस्ती वाढलेली आहेत, लोकांचं त्या ठिकाणी घरे वाढलेले आहेत आणि गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ट्रॅफिक सुद्धा अलीकडच्या काळामध्ये सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आता जितके काही आपण शहरांमध्ये आपण फ्लायओव्हर बघतो किंवा मेट्रो बघतो किंवा बाकीच्या व्यवस्था असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही ट्रॅफिकची कोंडी सगळ्या शहरांमध्ये पाहायला मिळते. तशा पद्धतीची कोंडी ही त्या ठिकाणी या रिंग मेट्रोच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुटणार आहे का, हा प्रश्न आहे.
आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये सरकारनं पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मला करायची आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी ठाणे रिंग रोडच्या संदर्भामधला प्रश्न हा अर्धा तास चर्चेतनं उपस्थित केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा रिंग रोड न करता पर्यायी व्यवस्था जे रस्ते आहेत, पूर्वीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्याचं वायडनिंग करून नवीन पर्याय शोधावा असं त्याच्यातला मजेतार्थ आहे. पण सभापती महोदय, आपण जर आता ठाण्याच्या परिस्थितीचा विचार केला, रस्त्यांचा विचार केला, तर ते विद्यमान रस्ते जे आहेत ते 6 मीटरचे आहेत, 9 मीटरचे आहेत, 12 मीटरचे आहेत, 18 मीटरचे आहेत आणि 24 मीटरचे आहेत. 24 मीटरचे रस्ते हे फार कमी संख्येनं आहेत, पण सगळ्यात जास्त रस्ते 6 मीटर आणि 9 मीटरचे आहेत. आणि 6 मीटरचे आणि 9 मीटरचे रस्ते जर वायडनिंग करावे लागले किंवा रुंदीकरण करावं लागेल तर अख्खं ठाणंच विस्थापित होईल आणि पर्यायी ठाण्याला जागा कुठेतरी द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे रिंग रोडमधनं स्थानिकांना त्रास होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण जर पुढे गेलो तर हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि सगळ्यात याच्यामध्ये वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प पण जो आहे, म्हणजे ठाणे शहरामध्ये हा जो प्रकल्प होतोय त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, विद्वानांचा सल्ला घ्यावा. ऑलरेडी त्यांची समिती आहे आणि त्यांचा सल्ला घेऊनच हे काम पूर्ण होतंय. त्याच्यामुळे याची लांबी जी आहे महामेट्रोची ती 29 किलोमीटर आहे, स्थानके याची 22 आहेत. त्याच्यामुळे राज्य शासनाची मान्यता कधी दिली, काय दिली त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याची जर आकडेवारी तुम्हाला किती निधी खर्च होणार आहे ती देखील मी सांगेन. पण तुमचा मुद्दा असा आहे की रिंग रोड न करता नागरिकांना त्रास न होता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करायची. तर पर्यायी व्यवस्था जर उपलब्ध करायला आपण गेलो तर सगळ्या रस्त्यांचं रुंदीकरण करावं लागेल आणि ते रुंदीकरण करणं शक्य नाही. सभापती महोदय, खरं तर मी वंजारी साहेब आणि सतेज पाटील आणि भाई जगताप, जयंत आसगावकर यांचं आभार व्यक्त करेन की एक चांगला त्यांनी या इकडे विषय अर्धा तास चर्चेच्या माध्यमाने घेतलं आणि ठाणेकरांच्या खऱ्या अर्थाने एक संवेदना या चर्चेच्या माध्यमाने दिसून येत आहेत. सभापतीमध्ये काल पण 260च्या अन्वये चर्चा होत असताना मी हा विषय मांडला होता आणि त्याच्यामुळे ठाणेकरांच्या मनात हा संभ्रम आहे की या इंटरनल मेट्रोची काय गरज आहे. जर मी ठाणा स्टेशनला उतरलो आणि ठाणा स्टेशनवरनं मला घोडबंदरला जायचं आहे आणि जर मी त्या तिकडे नवीन स्टेशन जो वाकळेला होणार आहे त्या तिकडे जर मी रिक्षाने गेलो आणि तिकडनं जर मी घोडबंदरला जायचं म्हटलं तर मी 15 मिनिटात पोहोचीन. पण ही जी इंटरनल मेट्रो आहे याचा जो स्ट्रक्चर दाखवला आहे, याचे जे स्टॉप्स दाखवले तर त्याच्यामध्ये मला 45 मिनिटं लागणार. मग माणूस 15 मिनिटाच्या प्रवासात जाईल का 45 मिनिटाच्या प्रवासात जाईल. मग जर त्याला 45 मिनिटं लागणार असेल तर या इंटरनल मेट्रोनी आपण काय प्राप्त केलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे, जे शासनाकडनं होत नाही. आणि त्याच्यामुळे हे नवीन नवीन प्रश्न आणि लोकांच्या मनातल्या हा जो संभ्रम आहे तो निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे याला विरोध होतोय. सभापती महोदय, आमच्या इकडचं जे जुने ठाणं आहे, माननीय सामंत साहेबांनाही माहिती आहे की आपला जो सिडकोच्या इकडचं कोळीवाडा आहे ते कोळीवाड्याचा अजूनही सीमांकनाचा विषय हा प्रलंबित आहे. मग जर तो सीमांकन झाला नसेल आणि आपण ज्यावेळेस इंटरनल मेट्रोसाठी या सगळ्या परिसरामध्ये विकास करणार आहोत, आपण खोदकाम करणार आहोत, मग हे लोक जाणार कुठे. यांना तुम्ही काय पर्यायी व्यवस्था दिले. जर तुम्ही म्हटलात की आम्ही अंडरग्राऊंड नेणार आहोत तर मग यांच्या घराच्या खालनं ज्यावेळेस तुम्ही न्याल, आता हे जुने ठाणे आहे सभापती महोदय, हे जे स्ट्रक्चर आहेत हे 20-20, 25-25 वर्षापेक्षा जास्त काळ या स्ट्रक्चरला झालंय. मग हे खाली जर खोदकाम चालू असेल आणि वरची बिल्डिंग पडली तर हे सगळं प्रश्न सभापती महोदय त्यांच्या मनात आहेत. या संदर्भातले निवेदन त्यांनी कलेक्टरला दिले, त्यांनी या संदर्भातलं निवेदन त्यांनी आयुक्तांना दिलेत, पण या संदर्भातलं उत्तर भेटत नाहीये. प्रशासनाकडनं कोणीही पुढे येत नाहीये की या संदर्भात चर्चा केली पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आपण ते विश्वास घेण्याच्या संदर्भातली प्रक्रिया कधी सुरू करणार. या संदर्भातलं काम जरी सुरू झालंय, आपण कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केलेले आहेत, आपण कामं अलॉट केलेली आहेत, त्या तिकडे उद्या कामं सुरूही झालेत, खोदकाम सुरू झालंय, पण लोकांना, ज्या लोकांसाठी आपण ती इंटरनल मेट्रो बनवतोय त्या लोकांबरोबरच चर्चा केली नाहीये. तर मग तो प्रोजेक्ट कोणासाठी करतोय आपण. तर माझी स्पेसिफिक प्रश्न या संदर्भातला आहे की आपण या संदर्भातलं 1 महिन्याच्या आत लोकांचे वेगवेगळे डेलिगेशन्स घेऊन या संदर्भातलं आपण चर्चा करून, मग ते आर्किटेक्टचा एक गट असेल, मग ते स्थानिक रहिवासी असतील, असे वेगवेगळे गटांची चर्चा
हे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण घेणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, हे जे वेगवेगळे स्टेशन्स आहेत, याच्यामध्ये स्टेशन जरी वेगवेगळे दिले असतील तरी मेन मेट्रो म्हणजे जी आता आपली लाईन 4 येणार आहे, त्याचबरोबर रेल्वे जी आपली मेन लाईफलाईन आहे, यांच्यामधली ही जी इंटरनल मेट्रोची कनेक्टिव्हिटीच नाहीये. तर एंड टू एंड कनेक्टिव्हिटीच्या संदर्भातलं काय धोरण आहे, हेही आपण स्पष्ट करावं. हे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य निरंजनजी डावकर यांनी या प्रकल्पाबाबत जी संवेदना, शंका जी व्यक्त केलेली आहे, त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन हे काम पुढे न्यावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. पण याच्यामध्ये DPR तयार करत असतानाच या ट्रॅफिकचं काय होणार आहे, कोळीवाड्याच्या सीमांकनाचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जाणार आहे, लोकांना त्रास कसा होणार नाही, या पद्धतीचं एक प्लॅनिंग याच्यामध्ये केलेलं आहे. सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केली की ठाणे परिसरातले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, मी जिल्हाधिकाऱ्यांना आजच निर्देश देईन, सूचना करेन की मेट्रोच्या लोकांना बरोबर घेऊन आपले जे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे प्रेझेंटेशन देण्याच्या संदर्भातल्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील. परंतु तिथल्या लोकप्रतिनिधींची देखील जबाबदारी आहे की एखादा हा अतिशय चांगला प्रोजेक्ट ज्यावेळी आपल्या शहराला मिळतोय, अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट होतोय, तर त्याच्याबद्दल जे गैरसमज पसरवण्याचा नाहक काही प्रयत्न करतायत, मग आपले असतील, परकीय असतील, या सगळ्यांना समजवण्याची भूमिका आपण सगळ्यांनी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. कारण याचं ऑलरेडी 9% काम पूर्ण झालेलं आहे. 9% काम पूर्ण होऊन पुढच्या कामानं गती देखील घेतलेली आहे. आणि अशा वेळी जर गैरसमज होत असतील तर तुमची माझी सगळ्यांचीच जबाबदारी आहे की ते गैरसमज दूर केले पाहिजेत. आणि म्हणून ते गैरसमज दूर करण्यासाठी 1 महिन्याच्या आत तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन किंवा महानगरपालिकेची जी सगळी मंडळी आहेत त्यांना देखील बरोबर घेऊन, सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना एक बैठकीचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्याबरोबर या सगळ्या मेट्रोचे अधिकारी देखील असतील. क्रमांक 5 सत्यजित तांबे. सभापती महोदय, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे